घरातलं सोडा, एक 4 व्यक्ती माझ्यासोबत होती पूर्ण वेळ. एक डॉक्टर पवन डोंगरे, इब्राहिम पठाण साहेब, दीपालीताई मिसळ आणि नागरे आमचे शहराचे कार्यकर्ते. म्हणजे 50 लाखाला फक्त 3 लाख कमी एवढी मोठी संख्या लोकसभाच्या नंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये रजिस्टर झाली. तर इतके जास्त मतदान 2 महिन्यामध्ये कसं काय रजिस्टर झाले हे खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याच्या पलीकडे असंख्य ठिकाणी आपण बघितलेलं आहे लोकांची संख्या आणि मतं याच्यामध्ये खूप मतभेद आहे. तर या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे हे सरकार ईव्हीएमचा सरकार म्हणून घोषित करण्यात येत आहे. म्हणजे हा जे सरकार आहे हा ईव्हीएमचा सरकार आहे, हे जनतेचं सरकार नाही आहे, ईव्हीएमचा सरकार आहे. आणि त्याची शपथविधी आज झालेली आहे. तर मी हा पहिला मुद्दा होता की बॅलेटवरती चुनाव घेतला पाहिजे आणि त्याची मोहीम साक्षर मोहीम आजपासून चालू होणार आहे. साक्षर मोहीममध्ये आपल्याला आपण विविध ठिकाणी स्टॉल्स लावणार आहे, आपण विविध ठिकाणी बसून लोकांची साक्षर आपण घेणार आहोत, जेणेकरून ज्या ज्या लोकांना असं वाटतं की चुनाव इलेक्शन हा ईव्हीएम वरती व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने आपली साक्षर मोहीम ईव्हीएम न घेता बॅलेट पेपरवरती चुनाव घेतला पाहिजे त्याची मोहीम आपली आजपासून चालू होणार आहे. दुसरा शेवटचा की आपल्या सगळ्यांमध्ये आता महानगरपालिकाची निवडणूक जवळ आलेली आहे. आपल्या त्या भागातल्या लोकांना आपल्याला तयार करायचं आहे. एक ओपन मधून, एक SC मधून, एक OBC मधून आणि महिला असे 4 आपण तयार करणार आहोत एक वॉर्डामधून. ज्याचा रिझल्ट येईल ज्याला घोषित केला जाईल म्हणजे वॉर्ड रचना ज्यावेळेस होते त्यावेळेस तो आपला व्यक्ती तयार राहतो, तो व्यक्ती आपला तयार राहणार आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून, कारण पूर्वमध्ये आपले 33 वॉर्ड येतात, तर त्या 33 वॉर्डामध्ये आजपासून जर आपण तयारी केली तर त्या माणसाला निवडून आणण्यासाठी आपण खूप मोठी मदत करू शकतो. हा आपला दुसरा मुद्दा आहे. आणि आपला तिसरा आणि लास्ट मुद्दा आपला पक्ष बांधणी. आपली जी पक्ष बांधणी आहे पूर्ण ताकदीने आपल्याला करायची आहे, जेणेकरून कुठलीही निवडणूक असू द्या त्यामध्ये आपले बूथ असतात, त्यामध्ये कामं करणारे महत्त्वाचे पदाधिकारी कार्यकर्ता असतात, त्यांना न्याय मिळण्याचं काम होतं. त्यासाठी असा हा विषय शिवाळे साहेबांनी आपल्या जेवढे या ठिकाणी सगळे मान्यवर बसले सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी ठेवलेलं आहे. मी यानंतर पुढचं हे करण्यासाठी आता AICC आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मध्ये जो ज्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या ईव्हीएम नको याच्यासाठी एक आंदोलन काँग्रेस कमिटीच्या वतीनं चालू आहे. सर्व राज्यभर सह्याची मोहीम राबवण्यात येते. त्या संदर्भामध्ये आपले काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफभाई यांनी 2 दिवसापूर्वीच गांधी भवनमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये शहरातल्या काही पदाधिकाऱ्यांना या मोहीमला राबवण्यासंदर्भामध्ये काही सूचना आणि कार्यक्रम दिले. नमस्कार साहेब, तुम्ही होता त्या बैठकीत? नाही, मी होतो. मला निमंत्रण होतं पण मी कर्नाटकामध्ये असल्यामुळे त्या बैठकीला मला येता आलं नाही. पण त्यांनी मला सांगितलं होतं की तुमचा जो छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ही मोहीम राबवायची या संदर्भामध्ये तुम्ही आल्यानंतर काम वर्कआउट करा काम. आणि त्या अनुषंगानं आपण ही बैठक ठेवली आहे. नाहीतर शहराध्यक्षांनी बैठक घेतली आणि त्याला पॅरलल इथं बैठक असा काही विषय कुठला अजिबात नाही. शहराध्यक्षांनी जी काही कामं नेमून दिले
त्या कामाची अंमलबजावणी करणे. काँग्रेस पक्षानं जी काही मोहीम राबवायला सांगितली ती राबवणे, त्याची चर्चा या बैठकीत करायची आहे. मला वाटतं तुम्ही नव्हतात बैठकीला, तुम्ही पण नव्हता, तुम्ही होता. तर त्या बैठकीमध्ये काय सूचना केल्या ते एकदा सांगा, म्हणजे मग आपण मूळ विषयाला हात घालू. अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला आपल्याला जो आदेश आलेला आहे तो म्हणजे नुकतीची निवडणुका झाली. त्या ती निवडणुका, विधानसभेची निवडणुका ही अतिशय संशयास्पद होती आणि ज्या ठिकाणी धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा आक्रोश लोकसभेमध्ये होता आणि तोच विधानसभेमध्ये देखील आपल्याला प्रचारात बघायला मिळाला. मात्र शेवटच्या 2-4 दिवसाच्या कालावधीमध्ये जो बदल झाला तो एक संशयास्पद असल्यामुळे AICC असेल किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये बॅलेट पेपरवर एकूणच्या निवडणुका घेण्यात यावा अशी मागणी आणि आज सुरू होईल ही सर्व महाराष्ट्रामध्ये आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर होत आहे. आता 2 दिवसापूर्वी शहराध्यक्ष आदरणीय श्री विसूभाई यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष कार्यकारिणी या ठिकाणी देखील बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सर्वांना कामं वाटप करण्यात आले. त्यामध्ये असं झालं की आपल्याला महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने एक फॉर्म दिला गेलेला आहे. त्यामध्ये की ज्या लोकांना असं वाटतं, ज्या जनतेला असं वाटतं की निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे, EVM मशीनवर झाल्या नाही पाहिजे, त्यासाठी तो फॉर्म दिलेला आहे. ती सुरक्षित मोहीम आहे आणि प्रत्येक आपल्याला आपल्या वार्डामध्ये जाऊन घरोघरी जाऊन आपल्याला जनतेची त्यावर नाव, सिग्नेचर आणि त्यांचा फोन नंबर संपर्क करण्यासाठी आपल्याला त्यावर घ्यायचा आहे. म्हणून त्याचे फॉर्म्स वगैरे वाटप काही दिलेले आहेत, असा तो एक निवेदन आहे. निवडणुकीनंतर सगळे बैठकाचे दौर सुरू झाले. आमच्याही काही मनातला निरुत्साह होता, त्यामुळे एक आठवडाभर सगळ्यांशी काही संपर्क करता आला नाही, भेटता आलं नाही आणि त्यामुळं सर्वांची एकदा पदाधिकाऱ्यांची प्रमुख बैठक घ्यावी, विशेषतः काँग्रेस पदाधिकाऱ्यांची. आणि ज्यांनी निवडणुकीमध्ये माझ्यासाठी काम केलं, पक्षासाठी काम केलं, त्या सर्वांचा आभारी मानावं. नव्हे तर मी उमेदवार या नात्यानं जे काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी त्या 10-15-20 वार्डमध्ये आले, त्या सर्वांचं मी आपण ज्या पद्धतीनं एक हाती अचानकपणे दिलेल्या उमेदवाराला स्वीकारून कुठलीही मोठी ताकद किंवा उमेदवाराची ताकद उपलब्ध नसताना आपण आपल्या ताकदीप्रमाणे सर्व शक्तीपणाला लावून निवडणूक लढवला आणि जी काही 12-12.5 मतं मिळाली ती आपल्या सर्वांच्या परिश्रमातून मिळालेली ती मतं आहे. आणि हे सगळं करून मला किमान 12-12.5 पोहोचवलं. त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. AICCला पण एक मला जो मेल निवडणुकीमध्ये होता, संपर्कासाठी दिला होता त्यांनी, त्या मेलवर सुद्धा मी माझं म्हणणं सविस्तररित्या मांडलेलं आहे. HCPचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांना त्याच्याबाबतचं पत्र मी उमेदवार या नात्यानं दिलं आहे आणि म्हणून त्या निवडणुकी संदर्भामध्ये मी जास्त बोलणार नाही. जेव्हा महाविकास आघाडीची बैठक होईल, पक्षांची जेव्हा विचारणा आणि तेव्हा पक्ष जेव्हा बोलेल तेव्हा मी पहिल्यापासून स्पष्ट वक्ता असल्यामुळे पदाधिकारी आपण बोलवलेच होते. 40 त्यातले 25-30 पदाधिकारी आले आणि काँग्रेस सुद्धा येसुबाई सगळ्या प्रोटोकॉलमध्ये बिजी होते. त्यांना येणारे सगळे नेते, त्यांच्या सभा मराठवाड्यातल्या सगळ्या, त्यांना आणणं, हॉटेलला नेऊन सोडणं, दिवसभर त्यात काम करणं. माझ्याकडे काँग्रेसचे प्रत्येक जी जमीन लेवलचे वार्डातले कार्यकर्ते, त्या सर्व कार्यकर्त्यांनी वेळ देऊन काम केलं. परंतु शेअर करण्याचं बोलतोय तसं मंगरे अंकेल असतील, दणके असतील, अनुराग असतील,
इकडे कावस्कर साहेब असतील जयभावनगर विश्रांती नगरला, इकडे आमचे प्रमोद असतील राजगुरू, त्याच्यावर जायचं नाही. ते मी योग्य आल्यावर कुठं दाखवायचं ते दाखवेल, पण मी सगळं मी न बोलणारा माणूस आहे, काम करणारा माणूस आहे, न बोल. आणि म्हणून ती करेन मी मला जेव्हा करायचं. पण मला एवढंच म्हणायचंय की आता पक्षाने जो कार्यक्रम दिलाय त्या कार्यक्रमावर आपण काटेकोरपणे 33 वार्ड आहेत आपल्याकडे. 33च्या 33 वार्डामध्ये सह्याची मोहीम मोठ्या प्रमाणात, कुणाला दुसऱ्याला छापा म्हणजे तर ते छापून घेऊन वार्ड वाईज नियोजन आपण डोंगरे साहेब करूया. तुम्ही या मतदारसंघातले आहात, दीपालीताई मतदारसंघातले, इब्राहिम साहेब आमचे त्याच मतदारसंघातले आहेत. मला वाटतं युसुफबाई नाही, पण शहराचे अध्यक्ष तर आपले सागर नागरे मतदारसंघातले आहेत, गावस्कर साहेब आहेत. आपण सर्वांनी एक नियोजन करून एक कार्यक्रम करायचा, तर त्याचा इम्पॅक्ट शहरात दिसला पाहिजे. बाकी शहरात काय होते आपल्याला काही देणे घेणे. साक्षरी अभियान के अवसर पर आज की जो बैठक यहाँ पे रखी है, हमारे पूर्व के उम्मीदवार प्रभुजी शेवाड़े, इन्होंने स्नेह मिलन का भी एक आभार का कार्यक्रम रखा है. इस अवसर पर इस कार्यक्रम के अध्यक्ष माइनॉरिटी कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष इब्राहिम भाई पठान साहब, पूर्व जी विधानसभा के कांग्रेस पार्टी के और महाविकास आघाड़ी के उम्मीदवार प्रभुजी शेवाड़े जी, महिला कांग्रेस के सह जिला अध्यक्षा दीपालीताई मिसाल, इस महाराष्ट्र में जो इलेक्शन हुआ है ये सब लोग जानते हैं कि किसका इलेक्शन हुआ है और कौन ने किसे जिताया. इसलिए महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के हमारे सम्माननीय अध्यक्ष राणा भाऊ पटोले जी ने हमें आदेश दिया है कि एक सिग्नेचर कैंपेन साक्षरी मुहिम इस शहर में चलाना है और ज़्यादा से ज़्यादा लोगों को जन जागरूकता के माध्यम से बोलना है कि हमें आने वाले पूरे इलेक्शन बैलेट पेपर पे हो, और बैलेट पेपर पे इलेक्शन देने के लिए हमारी डिमांड है और हमारी मांगनी है. आने वाले जितने भी इलेक्शन है ये बैलेट पेपर पे होना चाहिए. क्योंकि ये मशीन का जो खेल हो गया है, ये महायुति को मशीन ने जिताया है, ये पब्लिक का कॉल नहीं है. जनता महायुति से खिलाफ थी, जनता भ्रष्टाचार से खिलाफ थी, बेरोजगारी से खिलाफ थी, नफरत की राजनीति से खिलाफ थी. फिर भी अगर महायुति के इतने सीट आते हैं इसका मतलब कुछ ना कुछ दाल में काला है. ईवीएम की सरकार, हाँ ईवीएम की सरकार, ईवीएम की सरकार, ये ईवीएम की सरकार है. और हम कांग्रेस के पूरे पदाधिकारी हमने इसका उद्घाटन किया है. परसों हमने गांधी भवन में फॉर्म बांटे, सबको पूरे फॉर्म सब दिया है. सब लोग अपने अपने वार्ड में ये महानगर पालिका का ट्रायल है, अपना महानगर पालिका के ट्रायल के हिसाब से सब लोग अपने अपने वार्ड में कांग्रेस के जितने पदाधिकारी है इस पूर्व विधानसभा में ये सब अपने अपने लेवल पे काम करेंगे. दीपालीताई तो शहर की अध्यक्षा है, इस पूर्व की एक रहने वाली है, लेकिन वो शहर की अध्यक्ष, उनको पूर्व से ज़्यादा शहर में भी ध्यान देना है. सागर नागरिक यूथ कांग्रेस के माध्यम से पूरे शहर में कैंपेनिंग करना है. और जो ये इलेक्शन हुआ है, शिवाड़े जी आपको कांग्रेस ने टिकट दी, जितने भी आपको बहुत सारे लोग जानते नहीं थे, कांग्रेस के कोई पदाधिकारी आपको जानते नहीं थे, कोई कार्यकर्ता आपको जानते नहीं थे, लेकिन पार्टी का आदेश रहने के बाद जितने भी हो सकते कार्यकर्ते इस पूर्व विधानसभा के थे, कांग्रेस के जो भी थे, जैसा आप बोले कवस्कर, डॉक्टर पवन डोंगरे, दीपालीताई, मगरेताई, सागर नागरे, इमरान, ये सब कांग्रेस के कार्यकर्ते हैं. क्योंकि नए आए हुए ऐसा बाहर से आए हुए नहीं है, ये कांग्रेस की ताकत आपके पीछे खड़े करे ये लोगों ने, इसकी वजह से अपन यहाँ तक जा सके. ठीक है, अभी और अपना क्या हुआ क्या नहीं हुआ वो अपन इसके बाद में और देखेंगे, उसके बारे में बात करेंगे, उसका इशू नहीं है. लेकिन आज हमारे सामने जो है साक्षरी मुहिम, ये ज़्यादा से ज़्यादा अपने को चलाना है और हर वार्ड में. और मैं फिर से आपको ये बोलना चाहता हूँ कि इलेक्शन की तैयारी अपने को अपने दम पे करना है. आने वाला महानगर पालिका अपने दम पे हम करने जा रहे हैं. इसलिए मेरी आपसे सबसे विनती है कि अभी से आप प्लान कर लो, जिसको इलेक्शन लड़ना है
अभी से अपनी तैयारी करो और अपनी तैयारी करके ये माध्यम कांग्रेस ने बहुत अच्छा किए, लोगों तक हम लोग पहुँच सकते। ईवीएम के बारे में लोगों में काफ़ी गुस्सा है। कल हमने रेलवे स्टेशन पे स्टॉल लगाया था तो लोग खुद आके साइन कर रहे थे, इतने रश कर दिए थे लोगों ने कि मतलब ये तुम लोग कर रहे हो सही है। तो ये माध्यम से हमको लोगों में जाने का एक कांग्रेस कमेटी ने जरिया बताया है। ये माध्यम से हम सब कांग्रेस के पदाधिकारी कार्यकर्ता हम अपने अपने इसमें जाएंगे और अपने का कांग्रेस इसके आगे किस तरीके से इस शहर में इस विधानसभा में हमको कैसे बढ़ाना है उसका नियोजन हम करेंगे सब मिलकर और उस तरीके से हम कांग्रेस को आगे लेके जाएंगे। आने वाला दिन कांग्रेस का रहेगा। महानगर पालिका में अपन सब साथ रहे तो अपन महानगर पालिका में 100% इस बार कांग्रेस का तिरंगा लहराएंगे और हमारा महापौर बनाएंगे। ये सब लोग मिलकर होगा, ये अकेले से किसी से होगा नहीं। एक पूरा टीम वर्क है। मैं यूथ कांग्रेस, महिला कांग्रेस, हमारे NSUI, फ्रंटल सेल विभाग के जितने पदाधिकारी कार्यकर्ता है, मैं सबसे विनती करता हूँ कि सब लोग देखिए कांग्रेस ने आज़ादी दिलाई। हमारे भाई शहर कांग्रेस के अध्यक्ष नवाल जी, माइनॉरिटी के अध्यक्ष मराठवाड़े के और चौर साहब, हमारी बहन कल तई, हमारे कांग्रेस के अध्यक्ष सागर नागरे, महाराष्ट्र के उपाध्यक्ष और प्रवक्ता डॉक्टर पवन डोंगरे साहब और कांग्रेस के पदाधिकारी नमस्कार सब लोग सागर नागरे दत्ता जी, आप सब बोलो ना कर। मैं क्या हुआ नहीं उसमें जाऊँगा, पर तुम्हारे जो हौसले बुलंद है, जो बुलंद हौसले को मैं सलाम करता हूँ। हारने के बाद अचानक तुम हमारी पहचान में तुम आए, हम इसके हकदार थे नहीं हकदार थे ये अलग होता है। मुझे लगे तक टिकट में से हाथ भी को लाने का अधिकार है। हमारे डॉक्टर पवन डोंगरे लगे थे, दिवाली तई मंग रही थी, हम तो मंग रहे थे, और आप आए, हमने उसका वेलकम कुछ वेलकम। मगर हमारे तरफ से जिस तरीके से तुमको मदद होना चाहिए, तुम्हारी खंड बरोबर है। हम ग्रास रूट तक तुम, इसकी वजह भी है कि तुम नए थे और दूसरी ये थी कि तुम्हारी कोशिश जो पूरी थी, पूरी कोशिश पर तुमने हार नहीं मानी। मेरे को कभी कभी उसकी याद आती थी कि हमारे पास एक मेला हुआ था समाजवादी ऑल इंडिया के अध्यक्ष का, तो उनका एक स्पीच थी, तो मैं 5 लोग भी रहे तो मैं हारता नहीं, 5 लोगों के अंदर स्पीच देता हूँ, वो 5 को 25 करेंगे, 25 को 100 करेंगे। इस तरीके से तुमने हर गली में, मैं तुम्हारे साथ में रहा, हर गली में तुमने अगर 10 लोग भी है, 50 लोग भी है, तो उसके साथ पूरा मैदान तुम्हें और काम करें। बंदे को हम नजदीक के रहे, हमारे को एक खंड है कि बंदे की इतना मतदान नहीं है, कम से कम तुमको 30,000 मतदान करना चाहिए। हमारी जो गर्दन ऊँची होती थी, कम से कम 30,000 हमारी तो हारना थी। उसकी वजह है क्योंकि माइनॉरिटी का एक कैंडिडेट पड़ा था, बड़े पैमाने पर माइनॉरिटी का कैंडिडेट था, वो कैंडिडेट जो था खड़ता रहता मेरा चुका था, तो उसके लिए माइनॉरिटी के लोग थोड़ा पागल टाइप हो गए थे कि उसको इस तरीके के वैम हमारा समाज मुस्लिम समाज को कांग्रेस ने भी कैंडिडेट नहीं दिया और उसका राष्ट्रवादी ने नहीं दिया, शिवसेना ने नहीं दिया। तो जो कैंडिडेट है कांग्रेस का मुस्लिम का, सही बोल रहा हूँ, तो उसको दो। मगर हम जितने जोर से तुम्हारे साथ रहे, हमको रहने में बहुत इनाम मिल रहा है, हमारे को गालियाँ मिल रही है हमारे को। ये कांग्रेस के कुत्ते मुसलमान और कैंडिडेट बनने के बाद फिर रहे, दौड़ छोड़ा के साथ फिर रहे, रोशन गेट पर फिर रहे, हम आगे जा रहे, पीछे गाले रहे, तो मतलब ये हमारा कर्तव्य होगा। हमारा 45-46 साल से कांग्रेस का काम करते हैं, किसने करा नहीं करा वो तुम्हारा लोकेशन है, नहीं तुम कर सकते, हम तुम्हारे साथ हैं। तुम्हारा जो जुज्बा है कांग्रेस कमेटी की गुरु जो काम करेंगे, तो आज पहला काम अपना ये है कि आप ईवीएम मशीन को यूज करना और बैलेट पेपर से इलेक्शन देना, ये पहला काम आपके सामने। ये साथ ये काम को अपन सक्सेस करेंगे, यूसुफ के नेतृत्व में करेंगे। आप जो कैंडिडेट है, हमारा जो कैंडिडेट जो नेता है कांग्रेस का कैंडिडेट के आमदारी है और इफेक्टेड कैंडिडेट, उसको सिर्फ तुम्हारे जैसा हौसला होगा। अगर वो घर को बैठा जैसे बीमारी कैसी आती है, बीमारी आई तो आदमी बोला